दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर चर्चला निघाला असतो सकाळीच. आणि रस्त्यावर जेव्हा ते पोचतात त्यावेळेस मग तो फुटपाथवरून ते लोक चालत असताना तो पटकन आपल्या आईचा हात सोडतो आणि पुढे पळत जातो. परंतु थोडंसं पळाल्यानंतर तो एकदम थांबून जातो, आणि कारण त्याच्या समोर एक मोठा कुत्रा उभा असतो. आणि त्या कुत्र्याला बघून तो क्षणभर त्याच ठिकाणी उभा राहतो आणि पटकन मागे वळतो आणि परत धावत आपल्या आईकडे येतो आणि आईचा हात पकडतो. आणि मग आईचा हात पकडल्यानंतर तो हळूहळू निर्धास्तपणे आईबरोबर चालायला लागतो. कारण त्याला धीर येतो, त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण होता की आई माझ्यासोबत आहे आणि तिने माझा हात पकडलेला आहे, त्याच्यामुळे मला काही होणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस अशा मोठ्या कुत्र्यासारख्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात. ह्या समस्या मग आजारपणाच्या असतील, आर्थिक आपली अडचणी असतील, दुसऱ्या काही कठीण परीक्षा असतील, आपले मानसिक तणाव असतील, त्रास असेल, ह्या सर्व समस्या आपल्यासमोर उभ्या असतात आणि त्या आम्हाला घाबरवत असतात. आणि कधीकधी असं आम्हाला सुद्धा वाटतं की आता पुढे जाण्याचा मार्ग नाही, आता पुढे कसं जायचं आपण. परंतु जेव्हा आम्ही देवाचा हात पकडतो त्यावेळेस आम्हाला एक प्रकारची खात्री वाटते की देव आमच्यासोबत आहे, तो आमच्या संगती आहे आणि आम्ही पुढे जाऊ शकतो. जेव्हा आम्ही देवावर पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा तो आम्हाला ह्या सर्व समस्यापासून दूर नेतो. सर्व समस्या सोबत तो आमच्याबरोबर असतो आणि ह्या समस्यांना तोंड देण्यासाठी तो आम्हाला धीर देतो, शक्ती देतो आणि आम्हाला पुढे पुढे नेतो. स्तोत्रसंहिता 23 दावीद म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझबरोबर आहेस. जीवनामध्ये जर आजूबाजूला साह्य नसेल तर वर बघा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशया ह्याचा 41 अध्याय 10 वचन, आयझाया चॅप्टर 41 and verse 10. तू भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे साह्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.